नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचे वाटप सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप सुरू झालेलं आहे. तर अशाच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या गृहोपयोगी संचाचे वाटप होणार आहे किंवा झालेलं आहे ही सविस्तर बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर हे गृहोपयोगी संचाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि कोणकोणते या ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या नोंदणी ॲक्टिव्ह असायला पाहिजे का नाही आणि त्यानंतर कागदपत्र कोणकोणती पाहिजेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जी काय गृहोपयोगी संच वाटप आहे ते कोणत्या तालुक्यात होणार आहे आणि कोणत्या वारीत होणार आहे आणि ते संच जे आहे त्या संचसाठी काही पैसे लागतात का, त्याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि स्टेप बाय स्टेप पाहत राहा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बऱ्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचा लाभ देण्यात येत आहे. तर त्या गृहोपयोगी संचामध्ये बरेच म्हणजे जवळपास 17 प्रकारचे भांडे आहेत आणि त्यामध्ये 30 प्रकारचे नग आहेत. 30 नग आहेत, 17 प्रकारचे भांडे आणि 30 नग. तर ते कोणकोणते आहेत ती तुम्हाला सांगतो. त्यानंतर लाभ घेण्यासाठी कागदपत्र कोणती लागतात ती सांगणार. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये ही गृहोपयोगी संच सध्या वाटप सुरू आहे आणि तुम्हाला त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे, त्या गृहोपयोगी संचाचा लाभ कसा घ्यायचा आहे तुम्हाला या ठिकाणी लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. बरेच या ठिकाणी बांधकाम कामगार जे लाभार्थी आहेत ते बरेच जण कमेंट करत आहेत की सर आमच्या जिल्ह्यामध्ये कधी सुरू होणार आहे, त्यांच्या जिल्ह्याचं नाव सांगत आहेत, आम्हाला कधी मिळणार आहे आणि बऱ्याच जिल्ह्यामधून अशा कमेंटवर कमेंट येत आहेत. पण या ठिकाणी मित्रांनो, मी सर्वांना या ठिकाणी कमेंटद्वारे उत्तर देऊ शकत नाही, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्हाला गृहोपयोगी संच तुमच्या घरापर्यंत कसा पोहोचवेल किंवा तुम्हाला त्या गृहोपयोगी संचाचा लाभ कसा मिळेल अशी संपूर्ण माहिती हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडच्या दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे इथून पुढे येणारे जे काही नवनवीन जे बांधकाम कामगाराविषयी नवनवीन योजनाविषयी व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीत असलेल्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे आणि याद्वारे जे काही नोंदणीत बांधकाम कामगार आहेत त्यांना 17 प्रकारचे वस्तू देण्यात येत आहेत. बांधकाम कामगाराची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून या ठिकाणी ज्या त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्यांची कॅम्प घेतला जातो आणि त्यांचे अंगठे घेतले जातात. त्यांची नोंदणी ज्यांची ॲक्टिव्ह आहे त्यांना ज्या ठिकाणी ह्याचा लाभ दिला जातो आणि जे काही मधले दलाल आहेत त्यांना पैसे न देता डायरेक्ट बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे गृहोपयोगी संचाचा संच आहे तो प्रदान केला जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम सांगतो की तुमची कागदपत्र कोणकोणती रेडी पाहिजेत आणि कोणकोणती नाहीत. ज्यांनी काय समजा या ठिकाणी नोंदणी आणखीन केलेली नाही आणि नोंदणी करून त्यांना लाभ घ्यायचे आहेत. आता बरेच बांधकाम कामगारांनी मला कमेंट पण केली आहे सर की हे आम्ही आणखीन नोंदणीच केली नाही तर आम्हाला हे गृहोपयोगी संच मिळेल का. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी काही नोंदणी केलेली आहे त्यांनाच हे लाभ मिळणार आहे आणि ज्यांची नोंदणी करून सुद्धा नूतनीकरणला आले असेल किंवा नोंदणी ॲक्टिव्ह नसेल तर त्यांना हे लाभ घेता येणार नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला काय काय चेक करायचे. आता जे काही नवीनच आहेत ज्यांना काही नोंदणी करून हा लाभ घ्यायचा आहे आता त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो की तुम्हाला पहिल्यांदा आपली ही जी काय साईट आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची, तुम्हाला ह्या साईटवर येऊन तुम्हाला नोंदणी करावं लागणार आहे. तर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जे काय आपलं 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे, 90 दिवसाचं प्रमाणपत्रावर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रामसेवकची सही घ्यावं लागणार आणि तुम्ही ज्या ठिकाणी काम केलेलं आहे बांधकाम कामगाराचं नाव लिहायचं आहे आणि तुमचं 90 दिवसाचं समजा तारीख टाकायचं. त्यावर 90 दिवसाची तारीख टाकून खाली ग्रामसेवकचं तुमचा त्यावर फोटो चिटकवायचा त्या फॉर्मवर. ते फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी झेरॉक्सवर जाऊन झेरॉक्स काढून घ्यायचा आहे आणि त्या फॉर्मवर तुमचा एक फोटो चिटकवून जे तुमची जशी तशी माहिती तुमचं बँक डिटेल्स आणि सर्व बाकीची जी काय माहिती तुम्हाला भरायची आहे ती भरायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामसेवककडे जायचं आहे आणि ग्रामसेवककडे जाऊन तुम्हाला त्यावर ग्रामसेवकचं सही आणि शिक्का घ्यायचा आहे आणि सही आणि शिक्का घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आपल्या साईटवर यायचं आहे. आणि ह्या साईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या साईटची लिंक पण आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. तुम्ही ह्या साईटवर येऊन तुमची नोंदणी करून घेऊ शकता आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या गृहोपयोगी संचाचा लाभ भेटणार आहे. जवळपास तो 8,000 ते 9,000च्या आसपास त्या गृहोपयोगी संचाचा त्या संच भांडे जे आहेत त्यांची किंमत 8,000 ते 8,500च्या आसपास आहे. तर त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला ज्यांनी काही नोंदणी केली नाही, नोंदणी तुम्हाला सर्वात अगोदर करावं लागणार आहे. नोंदणी करूनच
तुम्हाला त्या गृहोपयोगी संचाचा लाभ घेता येणार आहे. तर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आता सांगितलं की ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे, त्यावर ग्रामसेवक सही घ्यायची आहे आणि ती सही घेऊन आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ह्या साईटवर आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या साईटवर यायचं आहे. आणि साईटवर आल्यानंतर मित्रांनो, आता सध्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बांधकाम आपलं गृहोपयोगी संच वाटप सुरू आहे ते मी पुढे सांगणार आहे. पण जे काय नवीनच जे काय आपली नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हे गृहोपयोगी संच सध्या सुरू आहेत आणि त्या जे काय त्यांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे त्यांना गृहोपयोगी संच कसे मिळणार आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी काही नोंदणी अद्यापही केलेली नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, इथं आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा साईटला हे काय कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला थोडक्यात ही मराठी भाषा करून दाखवतो, एक मिनिट. हां, तर आता ही मराठी भाषा झालेली आहे आणि ह्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण जसे तसे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी तुम्ही जे ग्रामसेवकचं प्रमाणपत्र आणलेलं आहे 15 दिवसाचं, आपलं 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे आणलेलं आहे, 90 दिवस काम केलेलं प्रमाणपत्र, ते घेऊन आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ह्या वेबसाईटवर यायचं आहे. आणि हे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला कामगार नोंदणी ह्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ही वेबसाईट जी आहे आपली सुरुवात आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी नोंदणी केली तर तुम्हाला या ठिकाणी गृहोपयोगी संचाचा लाभ मिळून तुम्हाला सुरक्षा संच म्हणजे पेटी जी आहे ती पेटीचा लाभ दिला जातो आणि अनेक घरकुलाचा लाभ दिला जातो. म्हणजे अशा अनेक 32 योजना प्लस तुम्हाला या ठिकाणी ह्या आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या या योजनेमधून तुम्हाला जवळपास 32 योजनेचा लाभ भेटला जातो. स्टेप बाय स्टेप भरपूर योजना आहेत. तुम्ही भरपूर योजना मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं पण आहे. ह्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की तुम्हाला नोंदणी केल्यानंतर तुम्हाला काय काय मिळणार आहे. तर मित्रांनो, नेटवर्क सुरू असल्यामुळे हे थोडं उशीर लेट घेत आहे. तुमच्याकडे जर नेटवर्क चांगलं असेल तर लगेच या ठिकाणी सुरू होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता ही काय सध्या नेटवर्क सुरू असल्यामुळं किंवा काय कारणामुळं ही सध्या काय साईट सुरू होईना झाली, तरी पण तुम्हाला सांगतो की ही जर साईट सुरू झाली तर तुम्हाला काय करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, ज्या ठिकाणी तुमचं बांधकाम कामगाराचं ऑफिस आहे तो जिल्हा, आणि त्यानंतर तुमचं आधार कार्ड नंबर आणि तुमचा चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तो टाकून तुम्हाला डायरेक्ट ओके म्हणजे जे काय क्लिक निळ्या अक्षरामध्ये फॉर्म 2 असेल किंवा सेंड OTP किंवा प्रोसेड असेल त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यावर एक फॉर्म मोठा ओपन होईल. इथं खाली दिसतं बघा थोडं तुमचं फॉर्म ओपन होईल नोंदणीसाठी. त्या नोंदणीच्या फॉर्मवर तुम्हाला टोटली तुमचं नाव विचारलं जाईल, वडिलांचं नाव विचारलं जाईल, त्यानंतर तुमचं जन्मतारीख, मोबाईल नंबर, तुमचं गावाचा पत्ता, तुमचं त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तुमचा जिल्हा निवडू शकता. आपण तुम्हाला समजण्यासाठी आपण अहमदनगर निवडूया. अहमदनगर निवडलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहा की तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर, तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा चालू मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली जो निळ्या अक्षरामध्ये प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मोठा फॉर्म ओपन होईल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मित्रांनो फॉर्म ओपन झालेला आहे. तुम्ही पाहू शकता हा जो फॉर्म आहे हा नोंदणीसाठी फॉर्म आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा न्यू BOC रजिस्ट्रेशन म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तुमची नवीन नोंदणी करण्यासाठी सांगत आहे. नवीन नोंदणी करण्यासाठी हा फॉर्म आहे. तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता आपल्या हाताचे ठसे आधार डेटाबेसमध्ये असलेल्या ठसेची पडताळून बघण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. पण अद्याप सध्या हे सुरू नाही. तुम्ही नुसतं तुमचा फॉर्म भरूनच तुम्ही या ठिकाणी तुमची नोंदणी करू शकतात. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुमचे पहिले नाव काय आहे पहा. तर या ठिकाणी तुमचे पहिलं नाव टाकायचं आहे. तुमच्या पतीचे म्हणजे तुमचं जर लग्न झालं असेल, तुम्ही जर फिमेल असाल तर या ठिकाणी तुमच्या पतीचं नाव टाकायचं आहे आणि तुमच्या किंवा वडिलाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं आडनाव या टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लिंग निवडू शकतात, मेल, फिमेल किंवा जे ऑदर. त्यानंतर तुमचा आधार नंबर ॲटोमॅटिक येईल. त्यानंतर वैवाहिक स्थिती, तुमचं लग्न झालं का नाही ते निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साईटला जरा जी साईट आहे थोडी लोडिंग चालत आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जी तारीख आहे ती जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुमचं जे वय आहे वय टाका. तुमची नंतर कॅटेगरी, वर्गवारी आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता खाली
तुमचा जो आधारनुसार तुमचा ॲड्रेस आहे म्हणजे पत्ता आहे तो या ठिकाणी टाकायचा, तुमचा घर क्रमांक, त्यानंतर रस्ता जर कोणता असेल त्या रस्त्याचं नाव असेल तर रस्त्याचं नाव टाकायचं आहे, तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी जी सिटीचं नाव आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर महत्त्वाची जवळपासची जागा असेल एखादी मंदिर त्या मंदिराचं जी जागा आहे त्याचं नाव टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं राज्य येणार आहे महाराष्ट्र राज्य ॲटोमॅटिक. आणि त्यानंतर तुमचा जिल्हा जो आहे तो ज्या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे आणि पोस्ट ऑफिस आहे ते पण या ठिकाणी निवडायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा पिनकोड आहे, पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला खाली जे आलेले आहे तुमची खाली फॅमिली डिटेल्स म्हणजे तुमची कौटुंबिक तपशील या ठिकाणी येणार आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बरेच जण चुकवितात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फर्स्ट म्हणजे पहिले नाव या ठिकाणी टाकायचं आहे, सरनेम आपलं आडनाव टाकायचं आहे आणि वडिलांचे पतीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्यांची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढं वय वर्ष टाकायचं आहे आणि त्या व्यक्तीसोबत तुमचं रिलेशन काय आहे आणि त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर व्यवसाय काय करतात आणि त्यांचं शिक्षण किती झालं आहे आणि नॉमिनी जोडायचं आहे का नाही ते बघायचं आहे. आणि त्यांची नोंदणी आपल्या ऑलरेडी ह्या BOCWमध्ये आधीच नोंदणी करत आहे असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि त्यांचा पुढे नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. तर तुमच्याकडे किती मेंबर आहेत तुमच्या घरामध्ये त्यांची संपूर्ण सर्वजणांची या ठिकाणी नाव लिहायचे आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आणखीन पण आणखीन असे बघा या ठिकाणी खाली आलेला आहे ऑप्शन, तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये जितके काही मेंबर असतील त्याचे नाव या ठिकाणी ॲड किंवा आणखीन जोडा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टाकता येतील. तर हे झालं मित्रांनो आपलं कौटुंबिक तपशील. आता कौटुंबिक तपशील झालं तर खाली पहा नियुक्त तपशील म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 90 दिवसाचं कामकाजाचं दाखल्याचं तपशील. तुम्हाला 90 दिवस काम केल्याचं दाखला तपशील म्हणजे 90 दिवसाचं सर्टिफिकेट भेटतं ग्रामसेवककडून. तुम्हाला 90 दिवस बांधकाम कामगार गेल्या वर्षी केलेलं म्हणून ते तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं असतं. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कामगाराचे कामाचे स्वरूप काय आहे या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार या ठिकाणी तुम्ही पाहा. सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर या ठिकाणी ग्रामसेवकून तुम्ही जर ग्रामसेवकून तुम्हाला जर सही शिक्का घ्यायचा असेल तर या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन जो आहे ते निवडायचं आहे ग्रामसेवक. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली जे जावक दिनांक आहे ते टाकायचं आहे, जावक क्रमांक हे टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुमचे जे कागदपत्र आहेत ते महत्त्वाचं या ठिकाणी आहे. कागदपत्राचं काम जे कागदपत्राचं काम आहे ते या ठिकाणी आहे. या ठिकाणी पहा सहाय्यक दस्तऐवज आणि या ठिकाणी जास्तीत जास्त 2 MB असावं. जे फाईलचा आकार आहे तुमच्या फोटोचा आकार आहे, तुमचा जो फोटो आहे त्याचा जास्तीत जास्त 2 MB साईज असायला हवी. त्यानंतर या ठिकाणी पहा जो अर्जदाराचा फोटो तो अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अपलोड फोटोवरती क्लिक करायचा आहे. अर्जदाराचा अंगठा. तर मित्रांनो ही काय आणखीन सुविधा जी आहे ती सुरू झालेली नाही, ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल पण सध्या तरी नाही. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे. अर्जदाराचा फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाली इथे काय आहे आधार कार्ड. तर तुमच्या या ठिकाणी आधार कार्डाचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर 90 दिवस काम केलेलं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 90 दिवस जे आहे ते ग्रामसेवकून तुम्ही सही शिक्का आणला असेल तरच या ठिकाणी अपलोड करा, नाही तर नुसतं तुम्ही 90 दिवसाचं बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र घ्याल आणि त्यावर तुमचा फोटो तुमचं जे आहे ते लिहिताल आणि ग्रामसेवकचं जर सही शिक्का नसेल तर या ठिकाणी तुम्ही अपलोड करून काही उपयोग होणार नाही. तुमचा जो अर्ज आहे किंवा तुम्ही जो नोंदणी करण्यासाठी हे केलं आहे अर्ज तो मंजूर होऊ शकणार नाही. तर मित्रांनो तुम्ही सर्वात प्रथम ग्रामसेवकून सही शिक्काच घेऊन या, त्यानंतर या ठिकाणी अपलोड करा तर तुमची या ठिकाणी नोंदणी सक्सेसफुल होईल. आता ह्यानंतर पुढं मित्रांनो पहा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पुढं खाली आल्यानंतर की या ठिकाणी लिहिलं आहे की याद्वारे असे जाहीर करते की वरील सर्व माहिती माझी वैयक्तिक माहिती व समजुतीनुसार खरी आहे. दिलेली माहिती खोटी असल्यास आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. त्या ठिकाणी टिक करून तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मॅसेज OTP टाकायचा आहे आणि जनरेट OTP क्लिक करून तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केलं तर तुमच्यासमोर मित्रांनो एक की जे पोच पावती क्रमांक एक्सक्लेमेशन नंबर म्हणजे पोच पावती नंबर येणार आहे. पोच पावती नंबरचा तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या जवळ ठेवायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगतो वापस यायचे आपल्या साईटवर
आणि ह्या साईटवर आल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला जो त्यावर नंबर असतो पावती नंबर, आणि तो पावती नंबर घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंस्ट्रक्शन प्रोफाईल लॉग इन याच्यावर तुम्हाला लॉग इन करून बघायचं आहे. तुमचे प्रोफाईल लॉग इन जरी करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा या ठिकाणी आधार नंबर आणि करंटली मोबाईल नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी तुमची प्रोफाईल टोटल निवडू शकता, तुमची नोंदणी ॲक्टिव्ह झाली का नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहा तुम्हाला कोणकोणत्या योजना या ठिकाणी मिळतात. लाभ घेतल्यानंतर आपला नोंदणी केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास 32 योजनांच्या 32+ योजना या ठिकाणी तुम्हाला नोंदणी केल्यानंतर मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी पहा तुम्हाला घरगुती संचाचा थोडासा अंदाज आहे, पण जे काही नवीन बांधकाम कामगार आहेत, ज्यांना काही नवीन नोंदणी करायची, ज्यांना काय आणखीन काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि ज्यांची काही मित्रांनो या ठिकाणी नोंदणी झालेली आहे पण त्यांचं नूतनीकरणला या ठिकाणी आलेलं आहे, तर त्यांनी पण नूतनीकरण करून घ्यायचं आहे. मित्रांनो, नूतनीकरण जर नाही केलं तर या ठिकाणी तुम्हाला पण गृहोपयोगी संचाचा लाभ मिळणार नाही. तर गृहोपयोगी संचाचा का लाभ मिळणार नाही, तर तुमची नोंदणी आहे पण नोंदणी ॲक्टिव्ह नाही, नूतनीकरण केलं नाही. आता हे नोंदणीचा कसा विषय आहे, तुम्हाला 1 वर्षाला नूतनीकरण आपलं करून घेणं हे गरजेचं असतं. कारण का 1 वर्षाला नूतनीकरण करणं गरजेचं असतं. तुम्हाला 90 दिवस कामाचं प्रमाणपत्र डबल तुम्हाला आणावं लागतं ग्रामसेवकडे जाऊन सही घेऊन, आणि पुन्हा नंतर त्याची डबल रिन्युअल करून घ्यावं लागतं. त्यासाठी या ठिकाणी तुमची नुसती नोंदणी करून एकदा विषय संपत नाही, तुम्हाला दरवर्षी नोंदणी रिन्युअल करावं लागते. ती रेग्युलर रिन्युअल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे. तुम्हाला सध्या या ठिकाणी तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आहे की नाही आणि तुमची नोंदणी रिन्युअल कधी संपणार आहे किंवा कधी करायचं आहे हे पण तुमच्या लक्षात असायला हवं. तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी खाली येऊ शकता. तुमची नोंदणी आणखी किती दिवस सुरू आहे ते तुम्ही या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इनवर तुम्ही जाऊन क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त काय लागत नाही, तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकून क्लिक करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तुमची सर्व माहिती, तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आहे की नाही, नूतनीकरण कधी करायचं आहे, तुम्ही नोंदणी कधी केलेलं आहे, तुमचा मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख, तुमचं सर्व त्या ठिकाणी तुमचं नोंदणी ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे ती पूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाते. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती झाली नवीन बांधकाम कामगारासाठी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्यांना काय काय नोंदणी करण्यासाठी काय काय प्रोसेस लागते. तर नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आता बरेच बांधकाम कामगारांनी मला कमेंट्स केले की सर आम्हाला नोंदणी केलेली आहे पण आम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं नाही, ते कसं भेटतं ते सांगा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं स्मार्ट कार्ड जे आहे ते नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती पाठवलं जात नाही आहे, पोस्टाने येत नाही सध्या तरी. आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सांगू इच्छितो की नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ज्यांच्याकडे तुम्ही नोंदणी केलेली आहे त्यांना जाऊन चौकशी करायची आहे की आमचं नोंदणी तुमच्याकडे केली, आमचं स्मार्ट कार्ड कसं काय आलं नाही. मग त्यांनी जर आणून दिलं तर ठीकच आहे, जर नाहीच त्यांनी आणून दिलं तर सर्वात सोपा उपाय आहे, तुम्हाला आपलं जवळचं कोणतं ऑफिस आहे बांधकाम कामगाराचं तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. महाराष्ट्र मराठा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. तुमची स्वतःची नोंदणी असेल तर तुम्ही स्वतः आधार कार्ड तुमचं घेऊन जा, आणि तुमच्या मिसेसचं तुमच्या पत्नीचं असेल तर त्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यांचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे. त्यानंतर तिथे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की आम्ही नोंदणी केलेली आहे, आमची नोंदणी मंजूर झालेली आहे आणि आम्हाला आमचं स्मार्ट कार्ड पाहिजे. तर त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड दाखवायचं आहे आणि ते तुमचं आधार कार्ड घेऊन तुमचं स्मार्ट कार्ड या ठिकाणी तुम्हाला काढून देते. आता तुमच्या मनामधले संपूर्ण प्रश्न जवळपास म्हणजे तुम्हाला समजेल. भरपूर प्रश्न आहेत, भरपूर प्रश्नाची उत्तर या ठिकाणी देणं बाकी आहे. तर सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कमेंटच्या माध्यमातून काय देऊ शकणार नाही. बरेच कमेंट येतात, त्या कमेंट भरपूर आलेल्या आहेत. ते गृहोपयोगी संच सुरू झाल्यापासून तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये अशा 2-3 जिल्ह्यामध्ये सध्या तरी गृहोपयोगी संचाचे वाटप सुरू आहे म्हणून असे अपडेट आलेले आहे. बाकी भरपूर जिल्हे आहेत त्यांचे अपडेट या ठिकाणी घ्यायला सुरू आहे. ज्याच्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे त्या जिल्ह्याविषयी आपण व्हिडिओ बनवू जाणार आहोत. त्यामुळे थोडी तुम्हाला वाट बघावं लागणार आहे. तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे त्या जिल्ह्यावरती लगेच व्हिडिओ या ठिकाणी टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला सर्वजणांना आपापल्या जिल्ह्यातली आपापली अपडेट या ठिकाणी भेटत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत चला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. कारण का इथून पुढचे गृहोपयोगी संचाचा लाभ कोणत्या जिल्ह्यात सध्या सुरू आहे हे तुम्हाला अपडेट टू अपडेट या ठिकाणी भेटणार आहेत. त्याचमुळे चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरती तुम्ही पाहू शकता की गृहोपयोगी संचाचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता ह्या 2-3 जिल्ह्यात तर तुम्हाला सांगितलं कोणकोणत्या जिल्ह्यात सध्या सुरू आहे. तुमच्या जिल्ह्यात पण सुरू असेल, अपडेट आलेलं नाही आमच्यापर्यंत. पण तुम्हाला सर्वात सोपा उपाय सांगतो की तुम्हाला गृहोपयोगी संचाचा लाभ घ्यायचा आहे. आता आपण इथून पाठीमागे जी माहिती सांगितली
ज्यांना काही नवीन नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी सांगितली. पण आता इथून पुढं माहिती सांगते की ज्यांची नोंदणी ऑलरेडी झालेली आहे, नोंदणी मंजूर झालेली आहे, त्यांनी गृहोपयोगी संचाच्या लाभासाठी ते अर्ज केले आहेत, फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्यासाठी माहिती सांगतो की तुम्ही जर संपूर्ण प्रोसेस केली असेल आणि तुम्हाला नुसता गृहोपयोगी संचाचा लाभ घ्यायचा राहिला असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे की तुम्ही तुमचं जिल्ह्याच्या ठिकाणी जे ऑफिस असतं आपलं महाराष्ट्र मराठा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं, त्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉन्टॅक्ट जर नाही झालं तर तुम्ही एखाद्या वेळेस बायचान्स कधी जाता जिल्ह्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचं ऑफिसचा जर तुम्हाला पत्ता माहीत नसेल किंवा फोन नंबर माहीत नसेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून विचारू शकता. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणचं जे ऑफिस आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी कमेंटवर तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचं तुम्हाला या ठिकाणी आपल्या ऑफिसचा नंबर पाहिजे ते मग तुम्हाला कमेंट करून विचारू शकता. तर मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचं आहे ऑफिसला आणि फोन नंबर जर नसेल जमेल तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकता की सर आमची नोंदणी मंजूर झाली आहे, आम्हाला गृहोपयोगी संचाचा लाभ पाहिजे. तर गृहोपयोगी संचाचा लाभ पाहिजे म्हणलं तर त्यांनी काय करणार, तुम्हाला आम्ही पत्र नंतर 1-2 फॉर्म देतील, ते 1-2 फॉर्म तुमच्याकडून लिहून घेतील. ते 1-2 फॉर्म लिहून घेतल्यानंतर तुम्हाला सांगतील की तुम्हाला ह्या ठिकाणी यायचं आहे ह्या दिवशी. मग तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्मार्ट कार्ड असेल, तुमचं जे आधार कार्ड असेल, जे कागदपत्र ते सांगतील ते तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही ₹1 भरून ती नोंदणी केली असती ती नोंदणीची पावती घेऊन सोबत जायचं आहे. जी कागदपत्र तुम्ही त्यांना सांगितलीत किंवा त्यांनी तुम्हाला सांगितली ती त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला ज्या ठिकाणी यायला सांगितले त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यातून तुम्हाला तो गृहोपयोगी संचाचा लाभ त्या ठिकाणी तुमचा अंगठे ते घेऊन फिंगरप्रिंट घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. ही आहे नवीन बांधकाम कामगारासाठी प्रोसेस. तर मित्रांनो बरेच बांधकाम कामगार जे बांधकाम कामगार ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता किंवा आम्हाला गृहोपयोगी संचाचा लाभ भेटला नाही. आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये काय झालं आहे की काय कामगारांना गृहोपयोगी संचाचा लाभ भेटला आहे आणि काय कामगारांना अद्याप भेटलेला नाही. तर काय कामगारांचे या ठिकाणी नोंदणी रिन्यूवलला आलेले आहेत, त्यांना नाही भेटला तर ठीक आहे, पण ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी ॲक्टिव्ह आहे, संपूर्ण बरोबर आहेत, कागदपत्र संपूर्ण बरोबर आहेत, त्यांना पण अद्याप या ठिकाणी गृहोपयोगी संच भेटलेला नाही. तर स्टेप बाय स्टेप या ठिकाणी गृहोपयोगी संचाचा लाभ भेटणार आहे. कुणीही या ठिकाणी नाराज व्हायची गरज नाही किंवा कुणीही गडबड करायची गरज नाही. ही जवळपास योजना 2 वर्ष चालण्याची शक्यता आहे. त्यामुळं स्टेप बाय म्हणजे जसं लॉट येईल तसं या ठिकाणी गृहोपयोगी संच वाटप केलं जाणार आहे. त्यामुळं आताच आम्हाला मिळालं नाही नंतर मिळेल का नाही असं काही विचार आणू नका, कारण का गृहोपयोगी संच सर्वजणांना या ठिकाणी मिळणारच आहेत. लॉट बाय लॉट जसा लॉट येईल तसं वाटप करणार आहेत. तर त्यामुळं भरपूर जणांनी प्रश्न केले, त्यांचे उत्तर त्या ठिकाणी मिळालं असेल बांधकाम कामगारांना. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जे बांधकाम कामगार नवीन नोंदणी केलेले आहे ते काम तिथं आम्ही नवीन नोंदणी केली आम्हाला मिळणार का नाही. ज्यांनी जुनी नोंदणी आहे, ज्यांची जुनी नोंदणी आहे, ज्यांची ॲक्टिव्ह आहे नोंदणी त्यांनाच गृहोपयोगी संच मिळणार का, असे बरेच जण म्हणतात. पण तसं काही नाही, ज्यांनी नवीन बी नोंदणी केली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे गृहोपयोगी संच लाभ मिळणारच आहेत आणि ज्यांचे काही जुने आहेत त्यांना पण या ठिकाणी गृहोपयोगी संच लाभ मिळणार आहेत. फक्त एवढंच आहे की नवीन नोंदणी केल्यानंतर त्यांना जवळपास प्रोसेस त्यांचं बरेच दिवस चालतं आणि ज्यांची जुनी नोंदणी आहे त्यांना या ठिकाणी लगेच लाभ दिला जातो. जुन्या नोंदणीवाल्याला पेटी भेटलेली असते ऑलरेडी संच, जे काय आपलं सेफ्टी किट आहे, पेटी आहे, त्या पेटीमध्ये जवळपास भरपूर वस्तू असतात. आणि ज्यांनी काही नवीन नोंदणी केली त्यांना स्मार्ट कार्ड देणं आणि त्यानंतर गृहोपयोगी संच मिळणारच आहे. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला पेटी संच जर मिळाला असेल तर तुम्हाला गृहोपयोगी संच जो आहे तो 100% मिळणारच. ज्यांना पेटे मिळाल्या आहेत त्यांना की गृहोपयोगी संच तुम्हाला कधी भेटणार किंवा भेटणार हे जी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी सर्वात जास्त ज्यांच्याकडे तुम्ही नोंदणी केलेली आहे त्यांना तुम्ही चौकशी करू शकता की आम्हाला कधी या ठिकाणी गृहोपयोगी संच मिळणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संपूर्ण आपण डिटेल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि सर्वात जास्त म्हणजे या ठिकाणी तुम्ही नोंदणी जर केली तर तुम्हाला कोणकोणते लाभ भेटतात पहा. त्या ठिकाणी तुम्हाला कधी आता मागाली करोनाच्या काळामध्ये ₹2,000 बांधकाम कामगारांनी त्यांच्या खात्यावरती बँकेमध्ये आले. त्यानंतर एक वेळेस ₹3,000 आले बांधकाम कामगाराच्या खात्यावरती. त्यानंतर एक वेळेस 1,500 आले नोंदणीत बांधकाम कामगाराच्या खात्यावरती बँकमध्ये. हे बँकेमध्ये सर्व पैसे आलेले आहेत या ठिकाणी लिस्ट आहे. आणि त्यानंतर म्हणजे हत्यारे अवजारे जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना टोपले, शूज, टोपी काय लागतं त्यासाठी या ठिकाणी त्यांनी अगोदर आपल्या बांधकाम कामगारांनी योजना होती की हत्यारे खरेदी करण्यासाठी ₹5,000 दिले जातात. तर मित्रांनो या ठिकाणी हत्यारे खरेदी करण्यासाठी ₹5,000 आता सध्या तरी काय मिळत नाहीत.
बऱ्याच जणांच्या नोंदणी झाल्यात, त्यांना आणखीन 1 रुपयाचा हप्ते खरेदी करण्यासाठी दिलेला नाही. पण तुम्ही सर्वात महत्त्वाचे काम करू शकता की ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला घरकुलाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. तुम्हाला जर दुसरीकडून कुठं कोणत्या योजनेतून लाभ मिळत नसेल, तुम्ही या ठिकाणी ह्या योजनेतून तुम्ही घरकुलाचा लाभ घेऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरकुलाचा लाभ तुमचे मुलं असतील, मुलं शाळेत जात असतील तर मुलांना या ठिकाणी 2,500 पासून ते 1,00,000 रुपयापर्यंत या ठिकाणी स्कॉलरशिप दिली जाते. 2,500 पासून 1,00,000 रुपयापर्यंत. आणि त्यानंतर नोंदीत बांधकाम कामगाराची पत्नी डिलिव्हरीसाठी गेली आणि त्यांचं जर नॉर्मल झाली तर त्या ठिकाणी 15,000 भेटणार आहेत पैसे आर्थिक सहाय्य. आणि जर त्यांचं सीझर झालं तर त्यांना शस्त्रक्रियेद्वारे त्यांना या ठिकाणी जवळपास 20,000 रुपये अर्थसहाय्य त्यांच्या बँकवरती जमा केले जातात. अशी योजना आहे. आणि घरकुल पाहिजे असेल तर घरकुलासाठी स्टेप बाय स्टेप माहिती अशी आहे. तुम्हाला या ठिकाणी ह्या फॉर्म दिलेला आहे, आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो फॉर्म घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या फॉर्मवरती तुम्ही संपूर्ण तुमची माहिती लिहायची आहे. संपूर्ण माहिती लिहून तुम्हाला तो फॉर्म जो आहे तुमच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसला द्यायचा आहे. त्या फॉर्मवरती फक्त एवढंच लिहायचं की तुमची आम्हाला घरकुल, आम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे आणि आम्हाला घरकुलची गरज आहे असं म्हणजे जे काही त्या ठिकाणी विचारलं आहे त्याचे प्रश्न पण तुम्हाला द्यायचे आहेत. बाकीचं जास्त काही सांगायचं नाही. आणि हे तुम्ही संपूर्ण डिटेल्स भरून फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या जे काय आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जायचं आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तो जो फॉर्म आहे तो फॉर्म त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस तुमची फाईल मंजूर होऊन येईल तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येईल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जाईल की तुमची ही फाईल किंवा हे अर्ज तुमचा मंजूर झालेला आहे. आणि त्यानंतर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटवरती स्टेप बाय स्टेप जसं तुम्ही बांधकाम करताल तसं त्या ठिकाणी तुमचे हप्ते जे आहेत, पैसे जे आहेत ते तुम्हाला पैसे मिळत राहणार आहेत. आता हे घरकुलाचं झालं. तुम्हाला नंतर या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही घर बांधण्यासाठी 6 लाख घेतले आणि त्या 6 लाख रुपये होते 2 लाख रुपये याद झालं. घर बांधण्यासाठी विचार करा, घर बांधण्यासाठी तुम्ही जर 6 लाख घेतले आणि त्याचं याज जर 2 लाख रुपये झालं तर ते याज तुम्हाला द्यायची गरज नाही. याज आपलं बांधकाम कामगार महामंडळातून, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून ते 2 लाख रुपये वरचे तुम्हाला ते भरणार आहेत. तुम्ही फक्त जे मुदल घेतली 6 लाख ते तुम्हाला भरायचं आहे. जर तुम्ही घरासाठी लोन घेतलं असेल बँकेकडून आणि तुम्हाला त्या ठिकाणी भरणं होत नाही वरची याज, तुम्ही जेवढे 6 लाख रुपये बँकेकडून घेतले आहेत तेवढेच भरा आणि वरची 2 लाख जे याज झालेले आहे ते याज मात्र या ठिकाणी आपल्या महामंडळातून भरलं जाईल. तसेच मित्रांनो, तुमचे मुलं जर MSCITचा कोर्स केला तर MSCITचा कोर्स केल्यानंतर तुमच्या मुलांना जी फी काय असते MSCIT कोर्सची ती फी पण आपल्या महामंडळातून भरली जाते. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जे MSCIT ज्या ठिकाणी केली ते MSCITचं तुम्हाला जे फीचं हे असते बिलाचं पावती, ती बिलाची पावती या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी MSCIT तुमच्या मुलांनी केली आहे त्या ठिकाणची. तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला जी MSCIT केलेलीचं जी हे आहे बिल पावती ती तुम्हाला दाखवून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे 1 रुपया हे त्या ठिकाणी सुद्धा मला भरायची गरज नाही आहे. आता हे झालं बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी. तर काय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जर तुमचं काय म्हणजे आजारी असेल किंवा तुम्ही दुपारचं तुम्ही कुठं कामाला जात असाल, बांधकाम कामगार बिल्डिंग बांधण्यासाठी किंवा घरं बांधण्यासाठी, आपले खेडेगावातली माणसं घरं बांधण्यासाठी जातात. बिल्डिंग बांधायला तर शहरामध्ये जावं लागतं, पण घरं बांधण्यासाठी इथं बांधकाम करण्यासाठी तुम्ही जर कुठं जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला मध्यभोजन दुपारचं जेवण तुम्हाला त्या ठिकाणी जागेवर पोहोचणार आहे. दुपारचं जेवण मध्यभोजन योजना आहे चालू. तुम्हाला त्या ठिकाणी मध्यभोजन जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी जागेवर पोहोचणार आहे. ती पण योजना सध्या सुरू आहे. म्हणजे अशा अनेक योजना या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ह्यातून साईटवर सुरू आहेत. बऱ्याच आहेत, मी आणखीन भरपूर सांगितले नाहीत, पण बऱ्याच योजना या ठिकाणी सुरू आहेत. तर आता गृहोपयोगी संचामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू भेटणार असा त्या ठिकाणी तुम्ही गृहोपयोगी संचामधील तुम्हाला जर गृहोपयोगी संचाचा लाभ घेतला किंवा घ्यायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडक्यात वस्तू तुम्हाला जाणून घ्यायची गरज आहे. कारण का तुम्हाला ज्या ठिकाणी लाभ भेटणार आहे तुम्हाला ते ऐन टायमाला तुम्हाला जर वस्तू त्या ठिकाणी कमी दिसल्या तर तुम्ही जाऊन तिथे त्या ठिकाणी चौकशी करू शकतात आणि चौकशी करून म्हणा आम्हाला वस्तू या ठिकाणी कमी आल्या नाहीत, तुम्ही या ठिकाणी तुमच्या हक्काने तुमच्या वस्तू ज्या आहेत संपूर्ण ह्यामध्ये माहिती घ्या आणि तुम्ही त्या ठिकाणी हक्काने तुमच्या वस्तू मागू शकतात जर त्या ठिकाणी कमी आल्या तर या ठिकाणी पहा कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला गृहोपयोगी संचामध्ये येणार आहेत. तर या ठिकाणी सर्वात प्रथम आहे की ताट 4 नग आहेत, वाटे जे आहेत ते 8 नग आहेत, पाण्याचे ग्लास आहेत ते 4 नग आहेत, पातेले झाकणासह 1 नग, पुन्हा पातेले झाकणासह 1 नग, पुन्हा पातेले झाकणासह 1 नग. म्हणजे अशा प्रकारे पातेले जे आहेत ते 3 नग आहेत
आणि त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता आहे, तो 1 नग आहे. त्यानंतर दुसरा मोठा चमचा आहे वरण वाटपाकरिता, तो 1 नग आहे. त्यानंतर पाण्याचा जग आहे 2 लिटरचा, तो पण 1 नग आहे. त्यानंतर डब्बा झाकणासह 14 इंचचा आहे 1 नग. त्यानंतर डब्बा झाकणासह 16 इंचचा 1 नग, डब्बा झाकणासह 18 इंचचा 1 नग. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डब्यामध्ये 3 प्रकार आहेत, 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची, अशा 3 प्रकारचे या ठिकाणी डबे पण आहेत. आणि त्यानंतर परात 1 नग. आणि त्यानंतर प्रेशर कुकर स्टेनलेस स्टीलचं आहे, प्रेशर कुकर स्टेनलेस स्टीलचं, ते 5 लिटरचं आहे, ते पण 1 नग भेटणार आहे. त्यानंतर कढई स्टीलची आहे 1 नग. आणि त्यानंतर सर्वात मोठी वस्तू जी आहे ती स्टीलची टाकी आहे, मोठी आहे झाकणासह आणि वरगळ्यासह. तर अशा तुम्हाला या ठिकाणी वस्तू भेटल्या जातात गृहोपयोगी संचामध्ये. जवळपास ह्या वस्तू ज्या आहेत ते 30 वस्तू आहेत आणि 17 प्रकारच्या आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्यात ह्या वस्तू तुम्ही या ठिकाणी चेक करून घेऊ शकता. तुम्हाला जर एखादी वस्तू कमी आली तर तुम्ही त्या ठिकाणी हक्काने मागू शकता की सर आम्हाला या ठिकाणी अशाच ती वस्तू कमी आलेली आहे. तर पहिली गोष्ट ती वस्तू कमी येणारच नाही, कारण की संपूर्ण ती पॅकिंग असते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या मिळणं अपेक्षित आहेत. तर ह्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी गृहोपयोगी संचात मिळणार आहेत. आणि तुम्हाला आणखीन काय तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे विचारू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती संपूर्ण कशी वाटली, तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करण्यापासून ते गृहोपयोगी संचाचा लाभ घेईपर्यंतचा ही माहिती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. नोंदणी करण्यापासून ती तुम्हाला गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यापर्यंत ही माहिती तुम्हाला सांगितली. तर माहिती तुम्हाला ही जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं एकच काम करा की चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण काय इथून पुढं पण जे काही नवीन नवीन योजनाविषयी माहिती येईल बांधकाम कामगाराविषयी ती तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सबस्क्राईब करून साईडच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि ही माहिती कशी वाटते तुम्हाला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील ते पण या ठिकाणी कमेंट करून विचारा. तर मित्रांनो, भेटूयात अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.